ठाणे महानगरपालिकेत गेल्या 10 वर्षात शेकडो कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप आमदार संजय केळकर यांनी विधानसभेत केला। सुमारे 600 कोटी रुपयांची वसुलीपात्र रक्कम महापालिकेने वसूल केली नसून बड्या विकासकांना मोकाट सोडल्याचा आरोप त्यांनी केला। 2021 ते 2025 या काळात केंद्र आणि राज्य सरकारकडून मिळालेल्या सुमारे 10,000 कोटीच्या निधीच्या खर्चात अनियमितता झाल्याचा आरोप देखील त्यांनी केला। महापालिकेच्या सुमारे 15,000 कोटींच्या स्थावर मालमत्ता विभागाने ठराविक व्यक्ती आणि संस्थांना नाममात्र 1 रुपया भाड्याने या जागा देण्यात आल्या आहेत। त्यामुळे मोठा महसूल बुडत असल्याचा आरोप त्यांनी केला। मोबाईल टॉवर कंपन्यांकडून 24 कोटी, विविध कंपन्यांकडून कोट्यवधींची थकबाकी वसूल न केल्याचं निदर्शनास आणलं। त्याचप्रमाणे वाडी FSIच्या बदल्यात म्हाडाला द्यायच्या सदनिका बेकायदेशीरपणे विकल्या गेल्याचा आरोप देखील श्री केळकर यांनी केला। या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून श्वेतपत्रिका काढण्याची मागणी आमदार श्री संजय केळकर यांनी केली। हे गंभीर प्रकरण आहे। ही सगळी जी प्रकरण आहेत अध्यक्ष महोदय, माझी तर याच्यामध्ये उच्चस्तरीय आपण चौकशी केली पाहिजे। याच्यामध्ये इतक्या प्रकारचा अपहार आहे, अनियमितता आहे अध्यक्ष महोदय। आता बिटकॉइन इंडिया यांना काय कमी आहे का? 1.40 कोटी रुपये साहेब अध्यक्ष महोदय यांच्याकडनं वसूल केलेले आहेत। तांत्रिक सल्लागाराला जास्त दिले गेले 1,87,00,000। याच्यामध्ये मोठ्या मोठ्या रकमा पण आहेत अध्यक्ष महोदय। हे मोबाईल टॉवर जे आहेत याच्याकडनं 24 कोटी रुपये वसुली बाकी आहे अध्यक्ष महोदय। परंतु अनधिकृत मोबाईल टॉवर पण त्या ठिकाणी मौजूद आहेत आणि त्याच्यामुळे याची यादी तर माझ्याकडे आहे, ही मी कधीही देऊ शकतो। परंतु अशा पद्धतीने लूट की छूट अशा पद्धतीने कारभार जर चालत असेल तर महापालिकेकडे पैसे कुठून राहणार?